मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक शिवमंदिरात भक्तांची गर्दी दिसते. प्रत्येक सोमवारी उपवास, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रावण महिन्यात महादेवांचीच पूजा विशेष का केली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागील पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व आणि आध्यात्मिक संदेश जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पुराणानुसार एकदा देव आणि दानव यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन सुरू केले. मंदार पर्वत, रवी आणि वासुकी नाग दोरी बनला. मंथन सुरू होताच अमृताऐवजी सर्वप्रथम बाहेर आले भयंकर हलाहल विष. त्या विषाच्या उष्णतेने संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली. देव, दानव आणि ऋषीमुनी सर्वजण घाबरले. शेवटी सर्वांनी भगवान महादेवांचा धावा केला. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महादेवांनी क्षणाचाही विलंब न करता ते हलाहल विष प्राशन केले. माता पार्वतींनी ते विष त्यांच्या कंठातच थांबवले. त्यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव प्राप्त झाले. विषाचा दाह कमी व्हावा म्हणून देवांनी त्यांच्यावर गंगाजल, दूध आणि विविध पवित्र द्रव्याचा अभिषेक केला. असे मानले जाते की ही घटना श्रावण महिन्यात घडली, म्हणून आजही श्रावणात महादेवांना जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि दुधाचा अभिषेक करण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली. श्रावण हा पावसाळ्याचा महिना आहे. या काळात निसर्ग हिरवागार होतो, नद्या भरून वाहतात आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्याने फुलून येते. भगवान शिव हे निसर्ग, वैराग्य, साधना आणि संतुलनाचे प्रतीक आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात त्यांची उपासना केल्याने मन, बुद्धी आणि आत्म्याला शांती लाभते, अशी श्रद्धा आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. अशी श्रद्धा आहे की श्रद्धेने केलेली शिवभक्ती भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यास, मनाला स्थैर्य देण्यास आणि आध्यात्मिक प्रगतीस प्रेरणा देण्यास मदत होते. महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बेलपत्राच्या 3 पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक पाहिले जाते. श्रद्धेने अर्पण केलेले बेलपत्र शिवपूजेला विशेष पूर्णत्व देते, अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावण महिन्यात काय करावे? दररोज किंवा शक्य असल्यास सोमवारी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर स्वच्छ जल किंवा गंगाजल अर्पण करावे. बेलपत्र, पांढरी फुले आणि फळे अर्पण करावीत. गरजू लोकांना अन्नदान किंवा मदत करावी. सत्य, संयम आणि सदाचार यांचे पालन करावे. श्रावणाचा खरा संदेश. मंडळी, भगवान शिवांना केवळ दूध, फुले किंवा बेलपत्र अर्पण करून प्रसन्न करता येत नाही. त्यांना सर्वात प्रिय आहे ते म्हणजे शुद्ध मन, चांगले कर्म, नम्रता आणि दुसऱ्यांविषयी करुणा. जर आपण आपल्या जीवनात अहंकार सोडून प्रेम, सेवा आणि सत्याचा मार्ग स्वीकारला तर तीच महादेवांची खरी पूजा ठरेल. मंडळी, म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान महादेवाची विशेष पूजा केली जाते. समुद्रमंथनातील त्याग, सृष्टीचे रक्षण आणि भक्तांवरील अपार प्रेम, कृपा यामुळे हा महिना शिवभक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.